आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पटोले यांच्या निलंबनाचे सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता. 5 तारखेला दोन्ही ठाकरेंचा वरळीतल्या डोममध्ये मेळावा. आज मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते करणार पाहणी. हिंदीचा GR मागे घेतल्यानंतर जंगी तयारी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी. मंत्र्यांना जेवणासाठी निमंत्रण. अधिवेशनातील रणनीतीवर होणार चर्चा. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांची नाराजी दूर. आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. नाराजीनंतर दिलेला पदाचा राजीनामा. माजी आमदार अपूर्व हिरे दुपारी 12 वाजता करणार भाजपात प्रवेश. उत्तर महाराष्ट्रामध्ये विरोधकांना एकापाठोपाठ एक धक्के. महाराष्ट्र भाजपाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्या हाती. आज पदभार स्वीकारणार. महाराष्ट्र भाजपा बळकट करणार, चव्हाणांचा निर्धार. बीड विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर. 2 वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची तक्रार. मुलीला केबिनमध्ये बोलवून बॅड टच करायचे, पालकांचा आरोप. आज संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज ते बोरगाव श्रीपूर असा प्रवास करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस ते वेळापूर असा प्रवास करेल. वारी दरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 4 लाखाची मदत. सरकारकडून नवे परिपत्रक. अपघातानं 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाखाची मदत. साईबाबांना सर्वधर्मीय पूजतात, मात्र काहींकडून साईबाबांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य. साईंची बदनामी केली जाते, साई संस्थांचा आरोप. कोर्टातही धाव. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि आडत व्यापारी यांच्यामध्ये वाद. शेतकऱ्यांना वादाचा फटका. संप मागे न घेतल्यास गाळे ताब्यात घेण्याचा सभापतींचा इशारा. अहिल्यानगरमध्ये दुधाचे भाव 4 रुपयांनी पडले. शेतकऱ्यांना मोठा फटका. संकटांनी घेरलेल्या दूध उत्पादकांसाठी दुष्काळात 13वा महिना. सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी. दलित असल्याच्या कारणावरून तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारली. जळगावच्या जामनेर इथला धक्कादायक प्रकार. मुख्याध्यापिकेविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. जालन्यामध्ये बालविवाहाचं भीषण वास्तव. बालकल्याण समितीनं चालू वर्षात रोखले तब्बल 182 बालविवाह. धाराशिवमध्ये 400 लाडक्या बहिणींचं अनुदान बंद. कारण नसताना अनुदान बंद केल्याचा आरोप. महिला बाल विकासकडे तक्रार करणार. 2 वर्षात 3.5 कोटींवर रोजगार निर्मितीचं केंद्राचं उद्दिष्ट. 1 लाख कोटींच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी. बंगळुरूतील चेंगराचेंगरीला RCB जबाबदार. कॅटचा ठपका. 4 जूनला चेंगराचेंगरीमध्ये झालेला 18 जणांचा मृत्यू. पोलिसांची बाजू कॅटनं उचलून धरली. नालासोपाऱ्यामध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी. फ्लॅट तसंच पैशांसाठी पोलिसांनी बिल्डरकडे तगादा लावला होता, नातेवाईकांचा आरोप. वसई विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यावर छापे. छाप्यांमध्येही 8 कोटींची कॅश आणि 23 कोटींच्या दागिन्यांचं घबाड सापडलं. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग 44 वर सुरक्षा वाढवली. यात्रेकरूंचा पहिला जत्था यात्रेसाठी रवाना. आजपासून पंतप्रधान मोदींचा 5 देशांचा परदेश दौरा.
मोदींच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा दौरा. ब्राझील, घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना आणि नामिबियाला भेट देणार.